brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रामध्ये आज महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्यानुसार 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे आणि 16 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी नगरपालिकांसाठी अनेक ठिकाणी मतदान झाले. ज्या ज्या ठिकाणी स्थगिती आलेली आहे त्या ठिकाणी 20 तारखेला मतदान होईल आणि 21ला निकाल जाहीर केला जाईल. पण या निमित्ताने प्रश्न हा आहे की महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार. हाच प्रश्न आज ज्यावेळेला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला त्यावेळेला एक महत्त्वाची अपडेट निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि तीच अपडेट मला तुम्हाला सांगायची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदाच्या निवडणुका या सगळीकडे होणार नाहीत, तर त्या कुठे कुठे होणार आहे, कुठे कुठे होणार नाहीत, ते सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिलं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं किंवा त्यांनी याबद्दल जेव्हा माहिती द्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या डेडलाईनच्या आतच आम्ही जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेणार आहोत. पण ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा, ओबीसी आरक्षणाची मर्यादा ही आरक्षणाची मर्यादाच म्हणून आपण त्याला 50% अधिक गेलेली आहे, तिथे निवडणुका घेता येणार नाही. आणि जिथे आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या आत आहे तिथे निवडणूक घ्यायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जानेवारीच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होणार आहे. त्या जिल्हा परिषदांचं आरक्षण हे 50%पेक्षा वर नाही आहे. आता त्या निवडणुका कुठं होणार आहे तर सगळ्यात पहिलं कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि अहिल्यानगर या 12 जिल्हा परिषदा आहेत जिथे निवडणुकांचा कार्यक्रम येत्या काही दिवसांमध्ये जाहीर केला जाईल आणि 30 जानेवारीच्या आधी इथे मतदान होईल आणि निवडणुका सुद्धा इथे पार पडल्या जातील. पण याच जिल्हा परिषदांच्या अंतर्गत जेवढ्या काही पंचायत समित्या आहेत तिथे सुद्धा मतदान हे घेतलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. आता निवडणुका कुठं होणार नाही आहेत किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आमचे निर्देश येईपर्यंत जिथे आरक्षण 50%च्या वर आहे तिथे निवडणुका घेऊ नका. त्या जागा कुठल्या आहेत तर आदिवासी बहुल नंदुरबार जिल्हा 100%, पालघर 93%, गडचिरोली 78%, नाशिक 71%, अमरावती 66%, बुलढाणा 52%, लातूर 52%, भंडारा 52%, जळगाव 54%, वर्धा 54%, हिंगोली 56%, नांदेड 56%, वाशिम 56%, गोंदिया 57%, ठाणे 57%, त्याचबरोबर चंद्रपूर 63%, अकोला 58%, नागपूर 57%, ठाणे 57%, गोंदिया 57%, वाशिम 56% आणि नांदेड 56%. म्हणजे हे जे जिल्हे आहेत किंवा ह्या ज्या जिल्हा परिषद आहेत यांचं आरक्षण 50%पेक्षा अधिक आहे. त्यामुळं जानेवारी अखेरपर्यंत किंवा सुप्रीम कोर्ट जोपर्यंत हिरवा कंदील देत नाही किंवा त्या प्रकरणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या जिल्हा परिषदामध्ये कुठल्याही प्रकारच्या निवडणुका होणार नाही किंवा तसा कुठलाही निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम हा जाहीर केला जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये आजपासून म्हणजे आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार सर्व महानगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. सगळ्यांचा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे. नगरपालिकांचा जो रखडलेला कार्यक्रम होता तो 21 तारखेच्या आधी त्याचा मतदान निकाल सुद्धा संपून जाईल. 12 जिल्हा परिषदा ज्यांचे मी उल्लेख केले सुरुवातीला तिथे मतदान होईल आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा निकाल आल्यानंतर जे उरलेले जिल्हे आहेत जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे तिथे मतदान घेतलं जाईल. तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं, तुमची मतं ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.